सोलापूर जिल्ह्यात ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हटवून मतपत्रिकेवरती निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा यावेळी देण्यात आले। सोलापुरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत ईव्हीएम हटवण्याची मागणी केली। लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते, मात्र मागील काही वर्षांपासून वापरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांबाबत देशभरात संशय आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता, तांत्रिक बिघाड, पारदर्शकतेचा अभाव तसंच मतदान प्रक्रियेबाबत शंका व्यक्त करत मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वत्र व्हीव्हीपॅटचा वापर न झाल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला। आंदोलनकर्त्यांच्या मते व्हीव्हीपॅट असली तरी सर्व मतांची 100% पडताळणी होत नाही, त्यामुळं संशयमुक्त निवडणूक ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। जर्मनी, नेदरलँड आणि आयर्लंड सारख्या देशांनी ईव्हीएम ऐवजी पुन्हा मतपत्रिकेचा पर्याय स्वीकारल्याचं उदाहरणही त्यांनी दिलं। हे निवेदन भारत निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि राज्यपालांकडे पाठवण्याची मागणी करण्यात आली। लोकशाही आणि सांविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी प्रशासनानं योग्य ती दखल घ्यावी अशी अपेक्षा सलाहुद्दीन शेख यांनी व्यक्त केली। आज सोलापूर शहरामध्ये पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले की ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवर मतदान। गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागामध्ये या प्रक्रियेचं आंदोलन प्रक्रिया सुरू आहे, पण या सोलापूर शहरामध्ये या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। येणारे 3-4 वर्ष कुठलंही मतदान नसताना आम्ही आंदोलन सुरू केले। गेले 3 वर्षापासून आणि 3 वर्षानंतर या मतदानाची प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावं। अनेक ठिकाणी महानगरपालिकाचे, जिल्हा परिषदचे घोटाळे समोर आलेले आहेत। मतदान प्रक्रियामध्ये काही घोटाळे झालेत, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन तोडण्यात आली, काही ठिकाणी मशीन फोडण्यात आली, तरी पण या शासनाने आतापर्यंत लोकांची दखल घ्यायला तयार नाही। याकरता लोकातूनच आंदोलन उभा करणे आणि यापुढे तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन उभा करणार आहोत। या ईव्हीएम मशीनच्या विरोधात तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार। निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सर्वमान्य असावी, मतदारांचा विश्वास अबाधित राहण्यासाठी ईव्हीएम हटवून मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेऊन ते संबंधित उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। या प्रसंगी नागेश गणपत माने, सायबण्णा सिद्धप्पा तेगेळी, गुरुनाथ सोमनाथ पाताळे, नागेश सिद्धराम पासकंटी, अंबादास नडगिरे, सिद्धारूढ हिटनळी, राजशेखर एमुल यांची उपस्थिती होती।